चारचाकी गाडी गॅरेजमध्ये असतानाही ही गाडी दुसऱ्या ठिकाणी पार्क केल्याचा ठपका ठेवत वाहतूक विभागानं कार चालकाला ई चलान पाठवल्याचा अजब प्रकार कल्याणमध्ये घडलाय। यातून वाहतूक पोलिसांचा गलथान कारभार उघड झालाय। ज्या कार चालकास ई चलान पाठवले आहे त्यांचं नाव विलास कर्वे असं आहे। पैशाचा प्रश्न नाही, परंतु चुकीच्या पद्धतीनं ई चलान पाठवून वाहन चालकांची लूट केली जात असल्याचा आरोप करत मी हा दंड भरणार नाही असं म्हणत विलास यांनी या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे। त्यांच्याकडून अद्याप योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही। वाहतूक विभागानं हे सगळे प्रकार थांबवले पाहिजे अशी मागणी कर्वे यांनी केली आहे। नमस्कार, मी विलास कर्वे, कल्याण पश्चिमेत राहतो। 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 ते 9:45च्या सुमाराला आहेर ऑटो प्राईम सर्व्हिस सेंटरमध्ये मोहने रोडवरती मी माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी दिली होती। संध्याकाळी 7 वाजता मी डिलिव्हरी घेतली, त्याचा बिलाचा पुरावा आहे डिलिव्हरी घेतल्याचा। आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4:57 मला कल्याण ट्रॅफिककडनं एक चलन आलं आहे। चलन आल्यानंतर चलनाची किंमत त्यांची 500 रुपये, प्रश्न 500 रुपयाचा नाही आहे। त्यांनी फोटो पाठवले, ते त्या लोकेशनचे मला मान्य आहे, पण त्या लोकेशनवरती त्यांनी जे अक्षांश रेखा लॅटलावून जे दिलेत ते त्यांनी पसरी पुलाचे दिलेत। ह्या सगळ्याचे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। चलन आल्यानंतर ग्रीव्हन्सेसमध्ये मी माझी तक्रार त्यांना नोंदवली की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चलन मला मिळालं आहे, पण माझी गाडी 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 नंतर आहेर ऑटो प्राईममध्ये होती। संध्याकाळी 7 वाजता मी डिलिव्हरी घेतली आणि 4:57 मला ते चलन आलं। या काळामध्ये माझ्या गाडीचं लोकेशन पसरी पुलला असणं केवळ अशक्य आहे। तेव्हा हे खोटं चलन कृपया इश्यू करू नका। लोकांची लूट होते याच्यामध्ये आणि प्रश्न 500 रुपयाचा नाही आहे। संबंधित माझं चलन हे कॅन्सल झालं पाहिजे। तक्रार दिली, त्याच्यावरती त्यांनी दिलं की नाही, जे काही चलन दिले ते बरोबर दिलेलं आहे, तुम्हाला ते पे करावं लागेल। हे असं चालणार नाही आणि मी ते काही पे करणार नाही आहे। हे सगळे पुरावे मी देऊ इच्छितो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही कायमस्वरूपी रोजगार न मिळाल्यामुळे राज्यातील 1,75,000 प्रशिक्षित युवक युवती संतप्त झालेत। याच पार्श्वभूमीवर नागपूर विधान भवनावर नेत्रदीपक आणि लक्षवेधी विराट चॉकलेट मोर्चा काढत शासनाचं लक्ष वेधण्यात आलंय। सरकारनं 11 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून घेतल्यानंतरही युवक युवतींना अपेक्षित शासकीय आणि खाजगी आरोग्य संस्थांमध्ये रोजगार देण्यात आलेला नाही। त्यामुळे बेरोजगारी वाढते, मानधन कमी आहे आणि भविष्य धोक्यात आहे अशी भावना मोर्चेकऱ्यांकडून व्यक्त होते। आमच्या मागण्या आहेत की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी चॉकलेट देऊन म्हणजे लाडका भाऊ योजना चांगली होती, चॉकलेट असं म्हणता येणार नाही, एक चांगली योजना आणली होती लाडका भाऊ लाडकी बहीण योजना। त्यातील हे लाडका भाऊमध्ये पहिल्या सुरुवातीला 6 महिने, नंतर 5 महिने असा कार्यकाळ त्यांचा होता आणि त्या अनुषंगाने 5 महिने 6 महिन्याचा कार्यकाळ संपला त्यांचा। पण आता 11 महिन्यानंतर या मुलांचं पुढं काय 6,000, 8,000, 10,000 या पगारावरती ही मुलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात। त्यातला जर एक भाग बघितला, शिक्षण डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल किंवा ग्रामपंचायत असेल, वेगवेगळ्या माध्यमातून करतात। तर आहे या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतो असं वचन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं होतं। मग तो दिलेला शब्द का पाळत नाहीत, तो शब्द पाळावा याकरता सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं, देहूमध्ये केलं, नागपूरला केलं, नाशिकला केलं आणि आता पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं नाशिकमध्ये आम्ही आंदोलन करतोय। जर या मागण्या मान्य होत नसतील तर मग अशा योजना काढल्याच कशाला? हे कुठेतरी काम करत होते। या मुलाचं तुमचं शिक्षण काय झालं होतं? BSc झालंय। तुमचं झालं शिक्षण काय झालंय? MSc झालंय। या माणसाचं शिक्षण काय तुमचं काय झालंय? MA-DED झालंय। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचं जर शिक्षण झालं असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हे लोक रस्त्यावर उतरत असतील, या तुमचं शिक्षण काय झालंय? MA-BED। आज हे लोक शिक्षण शिकून या मुलांना रस्त्यावर उतरवण्याची वेळ जर निर्माण होत असेल तर मला सांगा, सरकारने अशा योजना आणल्या कशाला? कशासाठी सरकार या लोकांचा अंत बघतंय? जर ह्या मुलांना जिवंत ठेवून मारण्याचा विचार जर दिसत असेल तर आम्ही रस्त्यावरतीच याच ठिकाणी आजपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील मी या माध्यमातून देतोय। आता इथं चटे आणलेले, गादी आणलेले, याच ठिकाणी जर मागण्या मान्य होत नाहीत, अहो एकीकडं काल शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करतो म्हणून, आणि एकीकडे सांगतंय की आम्ही भेटायला वेळ नाही म्हणून। मग अशा जर परिस्थितीमध्ये सरकार जर करत असेल तर ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्याच ठिकाणी आम्ही उपोषणाला बसतो। धन्यवाद।
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी तहसील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अडचणीत आलेत। मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना फार्मर आयडी न मिळाल्यानं शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। वारंवार तहसील कार्यालयात फेऱ्या मारून देखील अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरं देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात अर्ज केले, मात्र डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही अजूनही अप्रूव्हल मिळालं नसल्यानं त्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही। त्यामुळे ते इगतपुरी तहसील कार्यालयात चक्रा मारत आहेत। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भर दिवसा चोरीची घटना घडली। उभी असलेल्या वाहनाची काच फोडून चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये लंपास केलेत। खरेदी विक्री संघाचे संघचालक भास्कर येवले यांनी ही माहिती दिली आहे। ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। चोरीची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरू केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे। येवला शहर परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी साधारणपणे 12:40 ते 1 वाजेच्या दरम्यान बँक ऑफ बडोदातून आमचे मित्र जवळचे नातलग भास्करराव येवले यांनी 5 लाख रुपये त्यांच्या सेविंग खात्यातून काढल्यानंतर भास्करराव कुठे न थांबता डायरेक्ट ते इथं खरेदी विक्री संघाचे संचालक असल्यामुळं आणि इथं मकाची नोंदणी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी चालू असल्यामुळे ते डायरेक्ट या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गाडी त्या शेडजवळ लावली। अगोदर शेडमध्ये ते अर्धा तास गाडीतून त्यांचे जे नातलग आहे आजारी नाशिकला त्या ठिकाणी त्यांचा फोन चालू होता आणि त्यांना ते दिलासा देत होते का बा दवाखान्याचं जे बिल झालेलं आहे त्याचे मी पैसे बँकेतून काढून आणलेले मी पैसे घेऊन येतो। आणि एवढं करून त्यांनी गाडी या ठिकाणी लावल्यानंतर ते फक्त मध्ये गेले आणि मध्ये गेल्यानंतर साधारण ते 1:30 ते 1:50 ह्या दरम्यामध्ये ज्या चोरांनी पाळ ठेवलेली होती त्यांनी काच फोडून गाडीतून पैसे नेलेले। आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हे सदर पैसे आम्हाला दवाखान्याच्या कामानिमित्त न्यायचे होते, हे शेतकऱ्याचे पैसे, तरी याची आपण कसून चौकशी करावी आणि त्या शेतकऱ्याला आपण न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची माफक मागणी।